आज आपण पाहणार आहोत महा-डी-बी-टी अंतर्गत आपल्याला फवाऱ्याच्या अनुदानासाठी अर्ज कसा करायचा या संदर्भात थोडक्यात माहिती. तर सर्वप्रथम आपल्याला Google Chromeवर यायचं आहे. Google Chrome ओपन करायचं आहे. त्यानंतर वरती सर्च बारमध्ये महा-डी-बी-टी फार्मर असं टाइप करून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्च करा. त्यानंतर वरती एक नंबरलाच ऑप्शन येते महा-डी-बी-टी फार्मर लॉग इन. मी अगोदर नोंदणी करून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे मी डायरेक्ट लॉग इन करत आहे. आणि जे कोणी नवीन अर्ज करायले असतील, त्यांनी अगोदर नवीन नोंदणी यावर क्लिक करून त्यांची वैयक्तिक माहिती भरून नोंदणी करून घ्या. त्यानंतरच तुम्हाला महा-डी-बी-टीतून अर्ज करता येईल. आणि लॉग इन करण्यासाठी इथं 2 पर्याय आहेत. एक तर तुम्ही नोंदणी करताना जो यूजर आयडी पासवर्ड तयार केला आहे तो आणि दुसरा तुमचा यूजर आयडी पासवर्ड जर तुमच्या लक्षामध्ये नसेल, तर तुम्ही इथं आधार क्रमांक टाकून ओ-टी-पीद्वारे लॉग इन करू शकता. पण मी यूजर आयडी पासवर्डने लॉग इन करत आहे. कारण आधार सर्व्हरला प्रॉब्लेम असल्यामुळे. कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर लॉग इन अशा प्रकारे लॉग इन झालेलं आहे मित्रांनो. इथं भरपूर सारे ऑप्शन दिलेले आहेत. वैयक्तिक तपशील, पिकाचा तपशील सादर करा, इतर माहिती सादर करा, मी केलेल्या अर्जाच्या बाबी, मी रद्द केलेल्या अर्जाच्या बाबी, कागदपत्रे अपलोड करा आणि पूर्वसंमती पत्र. ज्यावेळेस आपण अर्ज करतो ना, त्यावेळेस आपला अर्ज मंजूर झाल्यानंतर आपण डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर पूर्वसंमती पत्र इथून डाउनलोड करता येतं मित्रांनो. चला तर आपण पाहूया फवारणी यंत्रासाठी अर्ज कशाप्रकारे करायचा आहे तो. अर्जदारावर क्लिक करा. त्यानंतर ते अशा प्रकारे ऑप्शन येतात. तर यामध्ये या ऑप्शनमधील कृषी यांत्रिकीकरण अशा प्रकारे इथे ऑप्शन आहेत. तर आपल्याला कृषी यांत्रिकीकरण बाबी निवडा यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे फॉर्म ओपन होतो. तर मुख्य घटकामध्ये आपल्याला कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य, त्यानंतर तपशील. तपशीलमध्ये काय निवडायचं आहे? तर तपशीलमध्ये आपल्याला मनुष्यचलित अवजारे निवडायची आहेत. त्यानंतर यंत्रसामग्री, अवजारे, उपकरणे. तर यामध्ये आपल्याला खूप सारे ऑप्शन आहेत, पण आपल्याला पीक संरक्षण अवजारे यावर क्लिक करायचं आहे. मशिनीचा प्रकार. मशिनीच्या प्रकारामध्ये आपल्याला आपल्याला कोणत्या प्रकारचा फवारणी यंत्र घ्यायचं आहे, ते याच्यामध्ये निवडायचं आहे मित्रांनो. याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत मित्रांनो. पेट्रोलवरील फवारा, इंधन फवारा आणि बॅटरीवरील फवारा आणि मॅन्युअली म्हणजे आपण हातपंप जो म्हणतो त्याला मॅन्युअली फवारा सुद्धा आहे इथे. तर आपल्याला बॅटरीवरील फवारा ऑनलाईन करायचा. तर बॅटरीवरील फवारा म्हणजे बॅटरी संचलित फवारणी पंप कापूस यंत्र यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं खाली एक सूचना दिलेली आहे तुम्हाला. मी पूर्व संमतीशिवाय यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही. पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टिक करायचं आहे आणि इथे आपल्याला जतन करायचं आहे. जतन केल्यानंतर थोडी वाट बघा. साईट लोडवर असल्यामुळे थोडी स्लो चालत आहे. जतन केल्यानंतर घटक यशस्वीपणे अर्ज सबमिट केला आहे. आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का? असं विचारत आहे. तर तुम्हाला अजून अर्ज करायचे असतील, तर तुम्ही येस करा. नसतील करायचे तर नो करा. तर अर्ज जतन केल्यानंतर आपल्याला परत मुख्य पेजवर यायचं आहे आणि मुख्य पेजवर आल्यानंतर आपल्याला इथे अर्ज सादर करा असं दिसत आहे. त्या अर्ज सादर करावर क्लिक करायचं आहे. अर्ज सादर करा यावर क्लिक केल्यानंतर
अशा प्रकारे आपल्याला इथे क्रमवारी निवडून घ्यायची आहे. आपण निवडलेल्या बाबीची क्रमवारी लावून घ्यायची आहे आपल्याला. तर मी एकच अर्ज केलेला आहे. त्यामुळे मला इथे एकच अर्ज दाखवत आहे. तुम्ही जर जास्त अर्ज केले असतील एकापेक्षा, तर तुम्हाला इथं ऑप्शन दिसतील 1, 2, 3. तर मी एकच अर्ज केलेला असल्यामुळे मला एकच दाखवत आहे मित्रांनो. आणि इथं खाली सूचना दिलेली आहे. योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल, त्या योजनेच्या सर्व अटी, शर्ती, मार्गदर्शक सूचना लागू राहतील. आपल्याला इथं येस करायचं आहे किंवा टिक करायचं आहे आणि इथे अर्ज सादर करायचा आहे. तर मित्रांनो, मी अगोदरच अर्ज केला असल्यामुळे इथे अर्ज सादर करावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नंतर पुढे ₹23 चं पेमेंट करावं लागतं ऑनलाईन पद्धतीने. ते तुम्ही करून घेऊ शकता आणि मी अगोदरच अर्ज केलेला असल्यामुळे मला पेमेंट मागत नाहीये.